सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. महाराष्ट्र सेट परीक्षा 2025 पेपर क्रमांक 1 युनिट 4 कम्युनिकेशन या टॉपिक मध्ये येणारी 100 महत्वाची कन्सेप्ट बद्दल आपण चर्चा करीत आहोत. 26 कन्सेप्ट मी सांगितलेले आहे. आता पुढचा जो 27वा कन्सेप्ट आहे अनइंटेंडेड कम्युनिकेशन. अनइंटेंडेड कम्युनिकेशन म्हणजे काय? कम्युनिकेशन म्हणजे संप्रेषण आपण म्हणतो, संवाद. आता अनइंटेंडेड, इंटेंडेडचा अर्थ काय? उद्देशपूर्वक. अनइंटेंडेड म्हणजे उद्देश नसलेले संवाद, उद्देश नसलेले संप्रेषण अनइंटेंडेड म्हणतात, म्हणजे त्याच्यात उद्देश नसतो. आता उद्देश नसलेले कम्युनिकेशन is the excess meanings of utterance or messages received by students without the teacher's awareness. शिक्षकांच्या मदत न घेता, शिक्षकांना माहित नसलेले, म्हणजे शिक्षकांचा रोल इथं महत्वाचा नाही, शिक्षकांना माहित नाही, अशा वेळी विद्यार्थी जास्तीत जास्त माहिती घेत असतात, विद्यार्थी जास्तीत जास्त माहिती ऐकतात, विद्यार्थी जास्तीत जास्त विषय ज्ञान समजून घेतात, म्हणजे विषयाला सोडून इतर विषय समजून घेतात. इतर विषय जे गरज नाही, गरज नसलेले विषय ऐकतात, वाचन करतात, त्याला अनइंटेंडेड कम्युनिकेशन असे म्हणतात. जर शिक्षक असेल तर सांगतात, अरे दादानो हे गरज नाही, ते कशाला तुम्ही अभ्यास करताय, हे कशाला तुम्ही वाचन करताय, ते महत्वाचं नाही, हे महत्वाचं आहे. शिक्षक असेल तर त्यांनी फोकस्ड कम्युनिकेशन होत असतो. मग शिक्षकांचा मदत न घेता काही विद्यार्थी टॉपिकला सोडून इतर गोष्टी ऐकतात, इतर गोष्टी वाचन करतात, इतर गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करतात. अनइंटेंडेड कम्युनिकेशन. थोडं लक्षपूर्वक ऐका, हे काय म्हणतो. उद्देश नसलेले संवहन म्हणजे उद्देश नसलेले संप्रेषण. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट, म्युझिक, टेलिव्हिजन अँड फिल्म्स. म्युझिक म्हणजे आपण जे सॉंग्स म्हणतो, संगीत, टीव्ही आणि सिनेमा, फिल्म्स आर द फॉर्म्स ऑफ एंटरटेनमेंट मीडिया that play an important role in shaping cultural norms and values. संस्कृतीचा वारसा, संस्कृतीचा जतन, संस्कृतीचा महत्व, संस्कृतीचा व्हॅल्यू वाढवण्यासाठी, संस्कृतीचं महत्व निर्माण करण्यासाठी, संस्कृतीला एक आकार देण्यासाठी हे एंटरटेनमेंट मीडियाचा रोल महत्वाचा आहे. आता एंटरटेनमेंट मीडिया कोणकोणते आहेत? टीव्ही, फिल्म आणि म्युझिक्स. ओके, आता आपण छावा सिनेमा बघत आहोत. हे आपलं भारतीय संस्कृती, मराठ्यांच्या संस्कृती, देशावर प्रेम कसा केला पाहिजे, धर्माचं रक्षण कसा केला पाहिजे, त्याच्या आधारित हा सिनेमा आहे. म्हणजे हा एक फिल्म सुद्धा एंटरटेन मीडियाचा एक भाग आहे. त्याच्यानंतर सिंक्रोनस मीडिया म्हणजे काय? पूर्णपणे लक्षात ठेवा. सिंक्रोनस मीडिया ह्याला आपण लाईव्ह टेलिकास्ट. आता क्रिकेट मॅच सुरू आहे, मग क्रिकेट मॅचचा टेलिकास्ट आपण पाहत असतो. लाईव्ह टेलिकास्ट पाहत असताना त्याला सिंक्रोनस मीडिया असे म्हणतात. असिंक्रोनस म्हणजे, असिंक्रोनसचा अर्थ वेगळा आहे. लाईव्ह टेलिकास्ट झालेले विषय नंतर तुम्हाला परत एकदा बघायचे असेल तर असिंक्रोनस मीडिया. एखादा प्रोग्राम झालेला आहे, त्या प्रोग्रामचं तुम्ही व्हिडिओ शूटिंग केलंय, नंतर 5-6 महिन्यानं तुम्ही तो व्हिडिओ रेकॉर्डिंग पुन्हा जर ऐकलं, पुन्हा जर तुम्ही ते पाहिलं तर असिंक्रोनस. सिंक्रोनस म्हणजे लाईव्ह टेलिकास्ट. आता प्रॉपर एनकोडिंग जे स्पीकर असतात, जे बोलणारे व्यक्ती, त्यांनी बोलत असताना विषयांचा एक कोडिंग करतात, एनकोडिंग म्हणतो. जे विषय ज्ञान हा सिम्बॉल मध्ये कन्वर्ट करतात. विषय ज्ञान एखाद्या
चिन्हामध्ये कन्वर्ट करतात, विषय ज्ञान एखाद्या लँग्वेजमध्ये कन्वर्ट करतात, एन कोडिंग म्हणतो आपण. विषय ज्ञान म्हणजे प्रॉपर एन कोडिंग जर आपण करत असेल तर तो इफेक्टिव्ह कम्युनिकेशन होणार आहे. प्रॉपर एन कोडिंग इज नॉट अ बॅरियर टू इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. चांगल्या रीतीने आपण जर एनकोडमेंट केलो तर ते परिणामकारक संप्रेषणाला अडचण निर्माण होत नाही. इट इज नॉट अ बॅरियर, इट इज नॉट अ अडचणी, लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढचा कन्सेप्ट आहे बॅरियर्स टू इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. आता बॅरियर्स टू इफेक्टिव्ह कम्युनिकेशन म्हणजे परिणामकारक संप्रेषणाला अडचणी कोणकोणते निर्माण होत असतात. बाय पासिंग, जे विषय सोडून बाहेरून जर माहिती आपण देत असेल तर तो विषय ज्ञान व्यवस्थित पूर्ण होत नाही, त्यामुळे अडचणी निर्माण होतो. फ्रेम ऑफ रेफरन्स, विषयाबद्दल माहिती सांगत असताना दुसरं कुठलं तरी एखादं रेफरन्स आपण घेऊन त्याच्याबद्दल माहिती सांगत असेल तर पुन्हा माहिती विस्कळीत होतो. माहितींचा परत वेगवेगळ्या उदाहरणं देत राहिल्यानंतर मेन फोकस असलेले विषय सोडून देतो, त्यामुळे अडचणी निर्माण होतात. फिजिकल इंटरफेरन्स, माहिती देत असताना एखाद्या भौतिक अडचणी निर्माण झालं तर परिणामकारक कम्युनिकेशन होत नाही. त्यानंतर सायकोलॉजिकल इंटरफेरन्स, मानसिक दृष्ट्या इंटरफेरन्स म्हणजे त्याच्यात आपण काहीतरी मिक्स करतो, आपलं भावना आपण त्याच्यामध्ये मिक्स करतो, आपले विचार त्याच्यामध्ये मिक्स करतो, त्यामुळं आपलं सांगायचं जे उद्देश असतो, आपला जो मेसेज असतो तो मेसेज व्यवस्थित पोहोचत नाही. त्यानंतर इमोशनल इंटरफेरन्स मध्ये हस्तक्षेप करणे, भावनात्मक हस्तक्षेप. माहिती सांगत असताना आपण भावना ओतून जर सांगितलो तर आपला उद्देश पूर्ण होत नाही, आपलं मेसेज पूर्ण त्या समोरच्या ऐकणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचत नाही, त्यामुळे अडचणी निर्माण होतात. त्याच्यानंतर कल्चरल डिफरन्स, हा एक बॅरियर आहे. आपलं कल्चर आणि ऐकणाऱ्याचं कल्चर वेगवेगळं असेल तर माहिती सांगत असताना त्या माहिती व्यवस्थित पोहोचत नाही, ते अडथळा निर्माण होतो. नेक्स्ट 32वा कन्सेप्ट, ए टीचर शुड हॅव गुड कम्युनिकेशन स्किल्स. He will be a good communicator if he helps students to ask relevant questions. प्रत्येक शिक्षकाकडे कम्युनिकेशन स्किल असणं गरजेचं आहे. ज्या व्यक्तीकडे कम्युनिकेशन स्किल चांगला आहे असं आपण म्हणू शकतो तर ज्या शिक्षकाने विद्यार्थ्यांना विषयाला अनुसरून विषयाच्या सब्जेक्ट रिलेटेड प्रश्न जर व्यवस्थितरित्या प्रश्न शिक्षक विचारत असेल, सब्जेक्ट रिलेव्हंट म्हणजे त्याच्या संबंधित प्रश्न व्यवस्थितपणे मुद्देसूदपणे शिक्षक जर प्रश्न विचारत असेल तर त्या शिक्षकाकडे कम्युनिकेशन स्किल आहे असं आपण समजून घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर पॅराव्हर्बल म्हणजे काय? व्हर्बल म्हणजे शाब्दिक, नॉन व्हर्बल म्हणजे अशाब्दिक म्हणजे बॉडी येतात, बॉडी लँग्वेज. व्हर्बल म्हणजे आपलं टोनिंग येतात आणि शब्द येतात. आता पॅराव्हर्बल हे कशाचं आहे? पॅराव्हर्बल मेसेजिंग रेफर्स टू द पिच, फ्लो अँड टोन ऑफ द व्हॉइस. पॅराव्हर्बल याचा अर्थ शब्दांचा वापर न करता फक्त टोनिंगचा आवाज कमी जास्त आणि त्याचा स्पीड आणि त्याचा फ्लो, उच्चारांचा फ्लो, उच्चारांचा स्वर आणि उच्चारांचा पिच, याला पॅराव्हर्बल असे म्हणतात. थँक्यू सो मच. नमस्कार.